स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांच्या या पावनभूमीमध्ये मला अभिमान आहे। स्नेहलताताई, बिपिन दादा, विवेक भैया, खरं तर महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करणारा हा कोल्हे परिवार कोल्हापूर गावच्या जनतेकरता आपल्या सर्वांना समर्पित विकासाच्या भावनेने काम करत आहे। बंधू भगिनींनो, मी जेव्हा 2004ला आमदार झालो, आज 22 वर्ष मी विधिमंडळात आहे, पण मला अभिमान आहे मी ऊर्जा मंत्री असताना 2014 मध्ये माननीय स्नेहलताताई कोल्हे निवडून आल्या। खरं तर मला वाटलं होतं एक महिला भगिनी जेव्हा महिला मंडळाचं काम करता करता विधिमंडळात येतं तेव्हा 2-3 वर्ष विधिमंडळाची गोल इमारत, मंत्रालयाची 7 मजल्याची इमारत समजेन की नाही, उमजेन की नाही याबद्दल शंका होती। पण मला अभिमान आहे, मला तेव्हाही देवेंद्र फडणवीसजींनी सांगितलं होतं, खऱ्या अर्थाने पक्षाचा समन्वयक मी होतो, आताही समन्वयक आहे। मला अभिमान आहे तेव्हाच्या विधानसभेच्या भारतीय जनता पार्टीच्या 122 आमदारामध्ये मला देवेंद्रजींनी सांगितलं होतं की चंद्रशेखर, आपले सर्वात उत्कृष्ट काम करणाऱ्या आमदाराचं सर्वेक्षण केलं पाहिजे। आपल्या आमदाराचं सर्वेक्षण करा, विधिमंडळात उत्कृष्ट काम करणारे आमदार कोण, इमारत मंत्रालयात उत्कृष्ट काम करणारे आमदार कोण, आणि मतदारसंघात शेवटच्या गरीब माणसाची सेवा करणारे आमदार कोण। मला या कोपरगाव जे साईबाबांचं या ठिकाणी द्वार आहे, या कोपरगावच्या भूमीमध्ये मला आनंद होतो आहे। महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये 122 आमदारामध्ये 2014 ते 19 मध्ये पहिल्या 10 आमदारामध्ये कोणी काम केलं असेल तर स्नेहाताई कोल्हेंनी काम केलं, स्नेहाताई कोल्हेंनी काम केलं। मला या गोष्टीचा अभिमान आहे की कोपरगावच्या जनतेने स्नेहाताईला निवडून दिलं आणि कोपरगावच्या विकासाचे दार उघडे झाले।